हॅलो पेटी थोडी कमी करा. आम्हा 2 बोलची निवड करण्यात आली. आजचे माझे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजनकार प्रमोदजी धुरी यांचे पट्टशिष्य श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कांदिवली बुवा श्री उमेश कुंडली वंजारे आज त्यांना पकवाजवरती साथ करतात. प्रमोद धुरी यांचे पुत्र सुप्रसिद्ध पकवाज वादक प्रणव धुरी तबल्यावरती आपल्या बुवांचे भाऊ विशाल वंजारे त्यांना तबल्यावरती साथ करतायत. बुवांची मंडळी आणि माझी मंडळी मी स्वतः मानेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट बोर्डवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग राहणार दिवा मुंबई मानेश्वर प्रासादिक भजन मंडळ आज मला पकवाज म्हणून जे साथ करतायत ते पंडित भवानी शंकर पंडित अशोकजी म्हात्रे यांचं घराणा पुढे नेणारे पकवाज अलंकार पदवीजाने प्राप्त करून कोकणामध्ये असंख्य शिष्य ज्यांनी निर्माण केले ते आमचे आनंदी सावंत आपल्या कोकणचे सुपुत्र असंख्य शिष्य त्यांनी या कोकणामध्ये निर्माण केले. तबल्यावरती त्यांचे पट्टशिष्य भूषण रेडकर उस्ताद भूषण रेडकर यांचे सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आणि आम्हाला त्यांनी या कार्यक्रमामध्ये फोनद्वारे संपर्क करून या हनुमंताच्या चरणाची सेवा सादर करण्याची बहुमोलशी संधी दिली. त्या भांडूप गावचे रत्न तसेच माझे शेजारी आमच्या बोर्डवे गावचे सुपुत्र काशीराम बरबुवा यांचा वारसा पुढे नेणारे सन्माननीय श्री दीपचंद्र मोडकबुवा यांचे सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करतोय. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते आपले सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कदम सेक्रेटरी दत्ता भोबस खजिनदार सिद्धेश शिंदे मार्गदर्शक गणेश सप्पा आणि सतत जवळजवळ 2 महिने माझ्याशी संपर्क साधून काल माझी बारी गावात होती. सकाळी मला 5 वाजता त्यांनी फोन केले की बाबा येतास की नाही येतास की नाही. ते सन्माननीय सदानंद मोरे सल्लागार यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करतोय. भांडूप म्हटल्यानंतर ही भजनाची पंढरी आणि या पंढरीमध्ये भजन करतेवेळी वेगळाच आनंद असतो. आणि या तुमच्यासारख्या भजनी श्रोत्यांच्या गर्दीमध्ये भजन करण्याचा वेगळाच आनंद आम्हा सर्व बुवांना मिळत असतो. या भजनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भांडूप नगरीचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं ते आमचे कोकणाचे सुपुत्र कैलासवासी काशीराम बरबुवा कैलासवासी दीपक चव्हाण बुवा त्यांचा वारसा पुढे नेणारे सुप्रसिद्ध भजनकार सुशील कोडकर बुवा आता उपस्थित असलेले रवींद्र शिंदे बुवा या विभागामध्ये असंख्य बुवा असतील पकवाज वादक असतील दशावतार कलाकार असतील सर्वांचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी मला जन्म दिला ती माझी मातृदेवता आणि पितृदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. या ठिकाणी गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माती समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा करून सरस्वती मातेला सेवा वंदन करून जमलेल्या सर्व भजनी श्रोत्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आमने सामने कमलवाणीला सुरुवात करतोय. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र.
मी समजू शकतो. घराकडे आपल्याकडे मिक्सर असतात, एका 3च खटके असतात, खाट खाट खाट. एका बटना किती आहेत बघा. स्टेजवर सर्व गचडी झाली. हां तिकडचा मॉनिटर येणार ना तुम्हाला. बरोबर, चालेल. त्याचप्रमाणे आमच्या सन्मानाने परममित्र दीपक तांबे बुवा यांच्याकडून आमचे मृदंगमणी आनंदजी सावंत यांच्यासाठी 100 रुपये बहुमूल पारितोषिक आले. त्याचप्रमाणे सदानंद घोगळे बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि आमचे आनंद सावंत यांच्यासाठी 100 रुपये असं 200 रुपयाचं बहुमूल पारितोषिक आले. धन्यवाद. बराचसा काय बोला का नाही बोला काय मेलो आधीच भियान माका बोलतो लो का ते काय हिंमतच होऊच नाही बोलायची. कसा तो डेअरिंग करूक बघता बोलायची माझ्या बरोबर, वाईट वाईट कळ काढूक बघता, पण कसा काळी त्याचा पुढे येत नाही. या काहीतरी बोललं त्याचं उत्तर त्या का बरोबर देते. तत्पूर्वी बुवानी सुंदर असं भजन या ठिकाणी प्रणव धुरी यांनी सुंदर असं वादन करून मंत्रमुग्ध करून असं या ठिकाणी वातावरणामध्ये एक प्रसन्नता निर्माण केलेली आहे. कारण बुवानी सांगितलं या जागेचं पावित्र्य आज या मंडळाला वाटलं असतं तर ऑर्केस्ट्रा ठेवला असता, डान्स ठेवला असता, पण कोकणची संस्कृती टिकून राहावी म्हणून आज या ठिकाणी डबलबारीचा सामना या मंडळाने ठेवला. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळी त्यांचं स्वागत करा. याच्यापेक्षा ही मोठे कार्यक्रम तुमच्या हातून घडो अशी त्या बजरंगाच्या चरणाशी प्रार्थना करतोय. सन्माननीय अंकुश सावंत गोट्या परब साहेब यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. धन्यवाद. मंडळासाठी एकच सांगेन, लेकाची किंमत वडिलांना विचारा, लेकाची किंमत वडिलांना विचारा, बहिणीच्या सुखाची किंमत भावाला विचारा. लेकाची किंमत वडिलांना विचारा, बहिणीच्या सुखाची किंमत भावाला विचारा, आणि भजन आणि दशावताराची किंमत या मंडळाला विचारा, या मंडळाला विचारा, या मंडळाला विचारा. आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, संपणार आणि संपू देणार नाही बजरंग बली मित्र मंडळाचा धरारा, बजरंग बली मित्र मंडळाचा धरारा, बजरंग बली मित्र मंडळाचा धरारा. जोपर्यंत तुमची एकीची मोठी एक असा की नाही तोपर्यंत कोणाची हिंमत होणार नाही वाकडं नजरेने बघूची. बुवानी मगाशी सांगल्याने का वळवळणारे भूतूत असतं, पण वळवळणारे असल्याशिवाय प्रगती होत नाही हे पण बुवा लक्षात ठेवा. कार्य करणारं भूतूत होयो त्याशिवाय समाज प्रगती होत नसतात. विरोधक निर्माण झाल्याशिवाय कधी रस्ते होत नाही. आता पार्लमेंटमध्ये किती भांडणं असतात, विरोधक 100% जर प्रेझेंट असतील तर काम 100% होतात. समजलं? माका हलवचं सांगतं मला बोला बोलता काय काय हलवतं का बघतोय. वा रे वा असू दे. नाही माझा औषध त्या का माहित आहे, तो तसा बोलायचो नाही. काळी त्याचा असा असा धडधड 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 होता. नाही तो तसं विषय कसा आहे, दोघांची पण तेवढीच ताकद आहे. कारण माझ्यानंतर बुवानी जवळजवळ 10 वर्षानंतर बारी सुरू केली असेल. मी भजन क्षेत्रामध्ये 25 वर्ष कार्यरत आहे. गुरुजींच्या आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या प्रेमळ भजन रसिकांमुळे. भांडूपमध्ये मी असो जे बुवा असतले की एका वर्षामध्ये 5 डबल बारी केलोय. मानाचे 5 सलग करीत राहिलोय. 5 मंदिर कोकण महोत्सव जे सगळे बारी मी केलेले जवळजवळ 7-8 वर्ष त्या गोष्टीला झाले असेल. पण भांडूपवासियांनी मला भरभरून प्रेम दिलं. आता आपली येत नाही ती गोष्ट वेगळी आहे, कारण आता नवीन पिढी झाली. सुयश कारण्यासारखे असे असंख्य नवीन बुवा या ठिकाणी आहेत, सुंदर भजन करतात. पोटनकर बुवांचे विद्यार्थी आहेत आणि लहान लहान पोरग्यांना आता हे आणून बसवलं तर आमच्यापेक्षा सुंदर भजन करू शकतात. तर हे खरं भजनाचं पावित्र्य आपण दाखले. आपली ही पिढी पुढची सुजलाम सुफलाम होण्यासाठी आपण हे अविरतपणे कार्य करतात. जसा तुमचा भांडूप असा तसाच आमचा दिव्या. जवळजवळ 71 मंडळं भजनाची 71 मंडळं दिव्या भांडूप बसून जवळजवळ सगळे अर्धी गेली असतली. 71 मंडळं भजनाची. हा हा मंडळी. हा म्हणजे 1 नंबर पंढरी भांडूप आणि 2 नंबर दिवा. असो
भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनसामान्य लोकांना, आणि न म्हणजे ईश्वरचरणी नतमस्तक करणे म्हणजे भजन. आम्हाला आमच्या गुरुने शिकवलं. आज हनुमान जयंतीचा उत्सव आणि हनुमान मंदिरामध्ये कार्यक्रम करतेवेळी रामनामाचा जप होणं गरजेचं आहे. बुवाने सांगितलं, कारण हनुमंताला अति प्रिय काय असेल तर रामनाम. रामनामाविना दुसरं काही त्यांना प्रिय नाही. ज्यावेळी रावणाशी युद्ध करून जय झाल्यानंतर ज्यावेळी आपल्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्र परत आले आणि सीता मातेने आनंदाने अति प्रिय असा हार हनुमंताच्या गळ्यामध्ये घातला. अति प्रिय असा हार हनुमंताच्या गळ्यामध्ये घातला आणि सांगितला की हा अति मौल्यवान हार मी तुझ्या गळ्यामध्ये घालते. हनुमंताने काय केलं? हार काढला आणि बाहेर नेला आणि धोंड्यान झेजरल्या. धोंड्यान झेजरल्या आणि त्याची शाप फकी करून टाकल्या. फकी करून टाकल्याबरोबर सीता माता रागाने त्याला म्हणाली, अरे एवढ्या प्रेमाने मी तुला हा हार दिला होता, त्याची तू आता दगडाने फकी करून टाकली. रामाविना मला माते दुसरं काही श्रेष्ठ नाही. याच्यामध्ये काही राम होतो काय मी बघी होतोय. म्हणून म्हणायला लागलो मौल्यवान वस्तू आहे त्याच्यात राम काही दिसता काय बघूया. म्हणून ते सगळे मणी फोडून फोडून राम गुतून हाकल बघित होते. हनुमंत चराचरामध्ये राम वसलेला आहे हनुमंत म्हणाले. तर सीता माता म्हणाली, मजेने म्हणाली, अरे चराचरामध्ये जे राम आहे तर तुझ्यामध्ये कुठे राम आहे. एवढाच फक्त म्हटल्याबरोबर हनुमंताने काय केलं, नशी दोनवली बोटा छातीत घातल्या आणि अशी फाडून आपल्या हृदयामधील राम सीता मातेला दाखवला. ही राम भक्ती म्हणतात आणि यांच्याशिवाय दुसरा मोठा भक्त रामाचा कुठला झाला नाही. तुम्हाला जर हनुमंत प्रसन्न करून घ्यायचा असेल तर हनुमंताच्या चरणाची नतमस्तक झाल्यानंतर बाबा माझा बरा कर म्हणायचा नाही. हनुमंताला निरोप द्यायचा. हनुमंता माझा निरोप रामांना सांगा की माझं हे पुढचं आयुष्य आनंदित व्हावं आणि मला काय माझ्याकडे चाललेला वाईटा सगळा चांगला सुरळीत व्हावा असा तुम्ही रामांना सांगा. हनुमंतांना सांगायचा. सीता माता रावण घेऊन गेला. त्याबरोबर सगळी पराकाष्ठा करून परत हाणण्याचा जर एकमेव मेन काय मेन कोण मुद्दो असेल किंवा मेन ज्याने पराक्रम करून हे सर्व रामायण घडवलं असेल त्याच्यामध्ये मेन हिरो आहे ते हनुमंत होते बघा. त्यामुळे रामाच्या भक्तीसाठी काय पण करू शकतील अशी ती रामाची भक्ती हनुमंत एवढी कोणी करू शकत नाही. एक दिवशी सीता माता आपल्या भांगामध्ये सिंदूर भरत होती. हनुमंत गेले आणि म्हणतात, हे सीता माते तुम्ही काय करताय? तर माझ्या रामाचं आयुष्य वाढावं म्हणून मी माझ्या भांगेमध्ये सिंदूर भरते. त्याबरोबर सीता माता जशी बाजूक गेल्या त्याबरोबर त्या सगळ्या सिंदूरचा भांडा होता बाहेर घेऊन गेलो आणि सगळं आपल्या अंगाक लावून हनुमंताने घेतल्यात. भगवत आलो. त्याबरोबर सीता माता बाहेर आहे आणि म्हणते, हनुमंता हे तू काय केलं? हनुमंत म्हणताय, एवढ्या चुटकीभर सिंधूने जर माझ्या रामाचं आयुष्य वाढत असेल तर माझा राम दीर्घायुष्य व्हावा म्हणून मी माझ्या पूर्ण शरीराला हे सिंदुराचं लेपन करतोय. आणि त्या दिवसापासून आपण हनुमंताला सिंदूर अर्पण करतो बघा. त्या काय काय गोष्टी आहेत बुवाने सुद्धा चांगले सांगितले आणि त्याच्यात काय वाद नाही. पण हलवचा सांगलं ना, तुझे कसे भाव उडवतोय ते बघा. काय नाही मजा म्हणून भियाक नाही ना, तसं भियाचं नाही तर असं तो मांजरासारखं असो असं मेल्ल्यासारखं राहतो आता. बारी येऊ दे मग कसं वाघ व्हायचं बघा. असू दे ना. आता गणाच्या अगोदर मुद्दूच फोडून टाकते. आणि बरं काय ती गाणी बिनी पहिली म्हटल्या ना, म्हणजे मी असं काय चुको काढत नाही, मी काय मोठं पंडित नाही. पण आता ही जवळजवळ इथे 50-60 वर्षाच्या अगोदरपासून भजनाची परंपरा आहे. सुरुवातीला गण भजन रूपक अभंग वगैरे असं ती प्रथा चालतं. ह्यांना सगळ्यात आधी घेतल्या अभंग म्हटल्यान पहिली गाणी सुरुवातीच्या आधी सगळ्या म्हटल्या. माका वाटलं आता जवळजवळ भैरी म्हणा मी अडेसून आता घरात जाऊ तो विचार करी होतो. मी म्हटलं का आता सुसुवागत मग म्हणा यांना सगळे गजर बिजर सगळ्या बुतूर म्हणा टाळाचो गजर बिजर घेऊन कुठून मी अडेसून बाहेर पडायच्या तयारीत होतं. तसं काही चुकू पाडीत नाही. पण जे आपल्या पूर्वजांनी दिलंय, कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ, कैलासवासी चिंतामणी बुवा पांचाळ, तुम्ही नवीन करा त्याच्याबद्दल आमचं काय नाही किंवा एवढं मोठं सांगणे इतकं मी काय कोण पंडित नाही. पण जे आपल्या काय खानदानी घालून दिले ना थोडंसं आपण जतन करू गया ना. आता हे 2020 भांडणं होतात म्हणून येतो काही लोक विरोध करतात.
आता एवढ्यापर्यंत आम्ही जाणार नाही, माईक कपाळा मारेपर्यंत ह्याच्या, किंवा तो माझ्या कपाळ मारतो नाही, एवढ्यापर्यंत आमची भांडणं जात नाही. पण काही ठिकाणी कानपाट आवतं, तर यूट्यूब चालू जाता सगळीकडे, जाऊ देत, मी काय कोणा घाबरत नाही. बारी असून तर त्याचा राग जाईल ना, उठा कानपाटा फुटून उठवता दुसऱ्या बुवाची, लाल करून लागता. शाप फडकावला त्या दिवशी, काय कोणतं नाव सांगत नाही. म्हणजे ही अशी परिस्थिती झाली. आता थोड्या दिवसांनी काय जाणार, आता वेळ कमी हा म्हणून आता मी विचारले की बाबा टायमिंग घेतलंय का पोलीस स्टेशनला, तर आयोजक म्हणाले आम्ही घेतलेलं आहे, गजरापर्यंत अभंगापर्यंत बारी चालू शकते. काला या तस्मै नामाप्रमाणे आज तुम्ही हे जमलाय, ते लवकर आपलं पटापट सगळा हो गया, कारण वाईच माईकचं सेटिंग बिघडलं, पाडसून बॉम्ब टाक लागले, पेटव शेलाव खदलो, विषय लक्षात आला. म्हणजे ही सेटिंग लागल्याशिवाय ते पण काय करू शकत नाही, आम्ही पण करू शकत नाही. ह्या काय कोणच्या हातात नाही, इलेक्ट्रॉनिक उपकरण नाही ते. ही सगळी परिस्थिती. आता थोड्या दिवसांनी काय येणार, टेन येणार, टेन. ही मंडळी तुमका येऊची गरज नाही, 300 देऊची गरज नाही. कोण नाही, 2 वाजपी आणि 2 बुवा, 10 5 मिनिट. त्याच्या थोड्या दिवसांनी परत येणार 5 फक्त 2च बुवा बसायचे आणि दांडके सोडके घेऊन यायचे हातात सून, जमात तितक्या कांड पावायचा. जो रवलो स्टेजवर तो चुकलो, खाली बोललो तो झाला. म्हणजे WWF सारखी परिस्थिती थोड्या दिवसांनी येणार भजनात. खडे भजन चालला बघा, आणि आपण म्हणतो भजनाची पंढरी, तर तुमच्यासारखे सुज्ञ जाणकार आयोजक पाहिजे. कुठली जोडी ठेवायला पाहिजे. आमका ठेवल्याने म्हणून त्यांची मोठेपणा करीत नाही. तुम्ही म्हणताला तुम्ही ठेवल्याने म्हणून तुम्ही त्यांची मोठेपणा, विषय नाही. आमच्यापेक्षा चांगले ठेवा, संगीतकार ठेवा, चांगलं भजन. कारण आज हय जर आम्ही किलेस करून गेला ह्याचा पाप कोणाला लागतला, त्या स्थानाला लागणार, आयोजकांना लागणार. किलेस आम्ही करून जाऊ, आमची दक्षिणा ठरलेली आहे. फुकट कोण करता. बरंच गोळा केलं, पहिले इल्यायला खळवटलं, काय नसतो 100 येऊ लागलं, भुरावलो, गाण्याला गाणी. मी म्हणते आता जवळजवळ मागं घालतो घालून झोपा झाला. काय गुलामानी टमनाच केल्या माझी. पण चांगल्या गेल्यात. मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. 1500 सगळ्यांना तुमका इल्लेले आहेत, त्यामुळे तुम्ही टाईटमध्ये आहात. भाऊ तुमचं लाडको झगडे बसलो असू दे, आमका बघणार वाली कोण नाही. 100च गोड मानून घ्यायचे इथे. पण सन्माननीय प्रकाश कदम साहेब यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. धन्यवाद. भजनाला सुरुवात करतोय. हृदया तुझी लीन लोभी आली, हृदया तुझी लीन लोभी आली. मकरंद भीमा लुटण्यास आला, मकरंद भीमा लुटण्यास आला. बांधीची माला सुखाने दुखावी, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही. साष्टांग नमन माझे चरणी तुझ्या दत्तात्रया, साष्टांग नमन माझे चरणी तुझ्या दत्तात्रया. सौख्य दे सुख शांती दे, सौख्य दे सुख शांती दे. आम्हा तू अन्य जना, आम्हा तू अन्य जना. स्वामी तूच साई तूच, स्वामी तुझा
काय वरू तुझ्या गुणा काय वर्णो तुझ्या गुणा काय वरू तुझ्या गुणा काय वर्णो तुझ्या गुणा खेळ तुझा न्यारा जगती काय सांगू तुझ्या खुणा खेळ तुझा न्यारा जगती काय सांगू तुझ्या गुणा धन्य धन्य जगती मी धन्य धन्य जगती आतुर तुझ्या दर्शना आतुर तुझ्या दर्शना भाव घेशी पावशी तू भावगेशी पावशी हीच मनी कामना हीच मनी कामना हीच मनी कामना हीच मनी कामना पुंडलिका वरवे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर गणपती गजानन गुरु दत्तात्रय सद्गुरु स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ सद्गुरु गगनगिरी परमपूज्य भालचंद्र श्री विश्वकर्मा मोराई देवी माते तुझा ईश्वरी महापुरुषा तुझा ठाणेश्वरा तुझा बजरंग गुरुवर्य कैलासवासी चिंतामणी पांचाळ आता बुवा म्हणते तू कसं काय गाणं घेतलं तू घेतलं म्हणून मी घेतलं नाही तुम्ही काय गाणं नाही होतं पटती फटाका म्हणला तसं पॉइंटच शोधता होतो बसन कसं बसलो बघा राजा अरे बरं माका म्हणता तो काय दिसता म्हणता इटोबा त्याच्याकडे जाऊ नको अरे भजन तो पांडुरंगाचं करतं असू दे आता निंदकाचे घरं असावे शेजारी कारण ही खेकड्याची वृत्ती आहे आपली मराठी माणूस कधी वर येऊचो नाही त्याचं कारण ह्या कारण आहे समोर अमेरिकेत लाईट गेली ते एका मिनिटात येतात जपानमध्ये गेली तर अर्ध्या मिनिटात येतात चायनामध्ये गेली तर एका सेकंदामध्ये येतात आणि इंडियात लाईट गेली तर आपण बाजूच्या घरात वाकान बघणार आणि म्हणणार नानाची गेली आहे काय गो माझी गेली ती काय नाही हा ही वृत्ती आपली आहे नाही तर बाबा चांगला म्हणायचा ना म्हणजे तो गोडही बोलणार आणि माझा काहीतरी बोलणार हो म्हणजे त्याची वृत्ती आहे ती चांगली वृत्ती नाही लक्षात दिला हलवचा माका सांगतो थांब तुझा कसं करतोय बघ पम ग म बसानी पम पम ग गम पम गम ग निग सा
जय जय राम जय जय राम कृष्ण हे पम गम पसानी पम पम गे जय जय राम कृष्ण हे पम गम पसानी पम पम गे जय जय राम कृष्ण हे सगमपणी पम पम ग राजा राम कृष्ण हरी सगमपणी पम पम ग राजा राम कृष्ण हरी पम गम पसानी पम पम गे जय जय राम 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 कृष्ण हरी सागम पनी पम पम राजा राम कृष्ण हरी सागम पनी पम पम राजा राम कृष्ण हरी पम गम पसानी पम पम ग जय जय राम कृष्ण हरी पम गम पसानी पम पम ग जय जय सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी सागम 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 गम प गम प गम प पनी पम पम गम पनी सा पनी पम पम गम पनी सा सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी पनी सा 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 पनी गम प प प सागम पनी सा सागम पनी सा सागम पनी सावळे राम राम कृष्ण हरी सागम 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 सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी पनी सा 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 पनी नी 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 गम प प प प पनी सा गम पनी सा सावळे राम राम कृष्ण हरी हरी हरी